हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3555. निरोपासी वेचे काय बोलता फुकाचे, परी हे न घे वेची यश, बेहू नको सुखी आस, सुखे समाधानी कोण पाहे देणे घेणे, न लगे निरोपासी मोल, तुका म्हणे वेचे बोल. 3555. निरोपाचे 4 शब्द पाठविले असते तर तुमचे काय नुकसान होते, पण अशा प्रकारचे उत्तर पाठवण्याचा मोठेपणा तुम्हाला घेवत नाही. तू तरी आहे तिथे सुखी राहा. जो आपल्या जागी सुख समाधानात असतो तो सुख प्राप्तीसाठी इतरांशी काही देण्या घेण्याचा व्यवहार कशाला करी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा निरोपाच्या शब्दासाठी काहीही खर्च होत नाही, फुकटचे शब्द तरी खर्च कर. 3556. जोडीच्या हव्यासे लागे धनाचेची पिसे, मग आणिक दुसरे लोभ्या नावडती पोरे, पाहे रुक्याकडे मग अवघे ओस पडे, तुका म्हणे देवा तुका बहुतांचा हेवा, तुला बहुतांचा हेवा. 3556. धनलोभी धनाचा संशय करू लागला की त्याला धन गोळा करण्याचे वेडच लागते. त्या द्रव्य लोभ्याला मग लेकरे आवडत नाहीत, तो कशाची पर्वा करीत नाही, तो सतत द्रव्याचा विचार करतो, त्या वाचून त्याला बाकी शून्यवत वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्या धन लालसा असलेल्या माणसाप्रमाणे तुम्हालाही भक्त गोळा करून महत्व वाढविण्याचा हव्यास लागला आहे. 3557. मविले मविती नेनो रासी पडिल्या किती, परी तू धालाची न दासी, आले उभा उभी घेसी, अवघ्या अवघा काळ वाटा वाहती सकळ, तुका म्हणे नाही अरानुक तुझ काही. 3557. किती मोजल्या तरी अजून मोजायच्या शिल्लक राहतात, अशा अगणित द्रव्यराशी तुझ्याजवळ पडलेल्या आहे. इतका तृप्त असून अतृप्त असल्याप्रमाणे आम्ही देऊ ते अधाशीपणाने घेतोस. सर्व काळ सर्व वाटा तुझ्या दर्शनासाठी वाहत आहेत. सर्व उपासक योग ज्ञान शक्ती भक्ती तुझ्याकडे धावत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे तुला जरा सुद्धा उसंत मिळत नाही. 3558. न बैससी खाली सम उभाच पावली, ऐसे झाले बहुत दिस, झाली युगे 28, नाही भाग सीन अरानुक एक क्षण, तुका म्हणे किती मापे केली देती घेती. 3558. देवा किती दिवस झाले विटेवर समान पावले जोडून तू उभाच आहेस, तू खाली बसत नाहीस. देवा तुला विटेवर उभा राहिल्यापासून 28 युगे झाली आहेत. तुला असे उभा राहण्याचे कष्ट होत नाही आणि तू क्षणभरही विश्रांती घेत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू भक्तांना किती काय देतोस आणि त्यांच्याकडून किती काय घेतोस, याची मोजदाद तू कशी करतोस याबद्दल आम्हाला कळत नाही. 3559. जोडी कोणासाठी एवढी करीतोसी अटी, जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरे पोटी भूक, करोनी जतन कोणा देशील हे धन, आमुचे तळमळे तुझे होईल वाटोळे, घेशील हा शाप माझा होऊन या बाप, तुका म्हणे उरी आता न ठेवी यावरी. 3559. हे धन मिळवण्यासाठी एवढे परिश्रम घेतोस, ते कोणाला देणार समजत नाही. जर त्या धनापासून सुख नाही, लेकरे भुकेने रडत आहेत, त्या धनाचा काय उपयोग. मग हे सुखरूपी धन सांभाळून तू अन्य कोणाला देणार. माझा तू बाप असला तरी तू जर असा वागलास तर तुला माझा शाप लागेल आणि तुझे वाटोळे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, आता यापुढे तरी हे सुखरूपी धन आपल्याजवळ ठेवू नकोस, आम्हाला देऊन टाक. 3560. करोनी चहाडी अवघी बुडवीन जोडी, जरी तू होऊनी उदास, माझी बुडविशी आस, येथे न करी काम मुखे निघे तुझे नाम, तुका म्हणे कुळ तुझे बुडवीन समूळ. 3560. देवा जर तू आमच्याविषयी उदास राहशील, आमची निराशा करशील, तर मी तुझा नावलौकिक प्रतिष्ठा नाहीसे करेन, तुझी अपकीर्ती करेन. मी तुझ्या प्राप्तीसाठी कोणतीही साधना करणार नाही, तुझे नाम सुद्धा घेणार नाही. या देवाचा काय उपयोग. असे सांगून तुझे कुळ
सकीर्ती बुडवून टाकीन असे तुकाराम महाराज म्हणतात. 3561. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ऐसी झाली जगी कीर्ती. तुझ्या नामाची फजिती येथे नाही खाया, नये मूळ कोणी मूळ न्याया. तुका म्हणे जीने आता खोटे जीवेपणे. 3561. देवा तुझ्यासारख्या समर्थाच्या पोटी आमच्यासारखी करंटी लेकरे जन्माला आलो आहोत. अशी तुझी अपकीर्ती तरी झाली आहे, तुझ्या नावलौकिकाची फजिती झाली आहे. मला इथे खायला नाही, मी भुकेने मरत आहे आणि तू मला परत बोलवीत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या वागण्यावरून असे वाटते की माझे जगणे निरर्थक आहे. 3562. पुढे तरी चित्ता काय येईल ते आता, मज सांगोनी या धाडी वाट पावतो बराडी. कंठी धरिला प्राण पायापाशी आले मन, तुका म्हणे चिंता बहु वाटतसे आता. 3562. देवा येथून पुढे तरी माझ्या मनाला समाधान वाटेल असे कर. मी दीनपणाने तुझ्या निरोपाची वाट पाहत आहे. माझे प्राण कंठाशी आले आहेत, मन तुझ्या पायाशी विसावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अवस्थेत तू मला स्वीकारशील की नाही याविषयी मला काळजी वाटते आहे. 3563. कैचा मज धीर कोठे बुद्धी माझी स्थिर, जे या मनासी आवरू आंतपोटी वाव धरू. कैची शुद्धमती भांडवल असे हाती, तुका म्हणे अंगा कोण दशा आली सांगा. 3563. देवा तुझ्याशिवाय माझ्या चित्ताला कसा धीर येईल. माझी बुद्धी कोठे स्थिर आहे की पोटात अवकाश धरून मी मनाला आवरू शकेन. माझी वासना शुद्ध नाही, विवेक वैराग्याचे बळ कोठून असणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा स्थितीमध्ये माझी अवस्था काय असावी हे तरी सांगा. 3564. समर्पक वाणी नाही एकी जैसी कानी, आता भावे करोनी साचा. पाया पडिलो विठोबाच्या नकळे उचित करू समाधान चित्त. तुका म्हणे विनंती विनविली धरा चित्ती. 3564. देवा तुम्ही ऐकावी अशी माझी वाणी समर्पक नाही, म्हणून मी शुद्ध अंतकरणाने विठोबाच्या पायावर मस्तक ठेवीत आहे. तुमचे चित्त समाधानी होईल असे काही उचित कर्तव्य करावे हे मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला अळवून विनंती करीत आहे की एक वार मनावर घ्या. 3565. येती वार करी वाट पाहतो तोवरी, घालोनी या दंडवत पुसेन निरोपाची मात. पत्र हाती दिले तया ते तेज पाठविले, तुका म्हणे येती जाईन सामोरा पुढती. आता पंढरपुराहून वारकरी येतील, ते भेटेपर्यंत मी त्यांची वाट पाहतो. ते भेटल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत घालून माझ्या निरोपाची बातमी विचारीन. मी वारकऱ्यांच्या हाती पत्र देऊन ते पांडुरंगाकडे पाठविले होते. तुकाराम महाराज म्हणतात, वारकरी दिसता क्षणी मी त्यांच्याकडे धावत सामोरे जाईल. 3566. रुळे महाद्वारी पायाखालील पायरी, तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. पडे दंडकाठी देह बलती सवा लोटी, तुका म्हणे बाळ लोळेन धरिता सांभाळ. 3566. हे देवा, मंदिराच्या सर्व पायऱ्यांच्या खाली असलेल्या पायरीवर मी लोळण घे. पंढरीला गेलेले वारकरी पांडुरंगाला माझा साष्टांग नमस्कार सांगून पत्रातील निरोप सांगतील. ज्याप्रमाणे हातातील काठी एकदम खाली पडते त्याप्रमाणे मी भूमीवर पडून देहाने साष्टांग नमन करेन. तुकाराम महाराज म्हणतात, बालक आपले अंग आईपुढे लोटून देते आणि रडते त्याप्रमाणे मी महाद्वारात लोळेन. 3567. तुम्ही संतजनी माझी करा विनवणी, काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. बाका बहुता रीती माझी किव काकुलती, न देखे पंढरी तुका चरण विटेवरी. तुम्ही संतजन माझ्या बाजूने देवाला विनंती करा की तुकोबाकडून काय अपराध झाला की ज्यामुळे त्याला तुमचे पाय अंतरले. अनेक प्रकारांनी त्याला समजून सांगा आणि माझी विनंती ऐकवा. मला पंढरपूर आणि विटेवरील विठ्ठलाचे समचरण दिसत नाही, याचे कारण काय असावे हे विचारा असे तुकाराम महाराज म्हणतात. 3568. होईल कृपा तरी मी येईन धावून,
होतील संतांची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी रिघेन माते पुढे स्तनपान करीन कोरडे तुका म्हणे ताप हरती देखोनिया बाप 3568 मला देवाकडून कृपेचे दान मिळाले तर मी धावत पंढरीला येईन हरिदास मला भेटतील मग आपण वाळवंटात हरिभजनात नाचू मी आपल्या पुढे कौतुकाने रुक्मिणी मातेच्या पुढे जाईन लाडाने तिचे प्रेम भरभरून घेईन माझा बाप पांडुरंग त्याच्या दर्शनाने माझे त्रिविध ताप नाहीसे होतील असे तुकाराम महाराज म्हणतात 3569 परिसोनी उत्तर जाब देई जे सत्वर जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावी पतित नानी काही मना करोनी पापाचा उगाना तुका म्हणे नाही काय शक्ती तुझे पायी देवा मी लिहिलेल्या पत्रातील मजकूर एकूण त्वरित उत्तर दे जर तू स्वतः कृपावंत असशील तर या पतिताला पंढरीला बोलावशील माझ्या पातकांचा बहाणा मनात आणू नको मला लवकर बोलवा माझ्याकडील पातकांचा विनाश करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही का असे तुकाराम महाराज म्हणतात 3570 ऐकोनिया कीर्ती ऐसी वाटती विश्रांती माते सुख डोळा पडे तेथे कोण लाभ जोडे बोलता ए वाचे विटन ए जीवानाचे तुका म्हणे धावे वासना ते रस घ्यावे 3570 देवा तुमच्या रूपागुणाची कीर्ती ऐकून मनाला जो आनंद झाला तो वर्णन करता येत नाही अशा श्रीहरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले तर डोळ्यांना होणारे सुख त्याचा लाभ जगात दुसरा कोणता असेल त्या सुखाच्या लाभाचे वर्णन करताना वीट येत नाही जीभ तर आनंदाने नाचते तुकाराम महाराज म्हणतात माझी इच्छा त्या सुखाच्या अनुभवासाठी अधीर झाली आहे 3571 किती करू शोक पुढे वाटे दुःखे दुःख आता जानसी ते करी माझे कोण मनी धरी पुण्य होते गांठी तरी का लागती हे आठी तुका म्हणे बळ माझी राहिली तळमळ 3571 आता तुझ्या भेटीसाठी किती शोक करावा दुःखाने दुःख वाढत जाईल देवा आता तुला जसे समजेल तसे कर तुझ्याशिवाय माझे दुःख निवारण करण्याचे कोण मनावर घेईल माझ्या संचितामध्ये कोटी पुण्याचा संचय असता तर एवढे कष्ट कशाला घ्यावे लागले असते माझ्या अंगी तुझी भेट घेण्याचा अधिकार प्राप्त करण्याची शक्ती नाही तुकाराम महाराज म्हणतात पण तुझी भेट केव्हा होईल अशी काळजी लागली आहे 3572 करील आबाळी माझ्या दातांची कसाळी जासी एखादा मरोन पाठी लागेल हे जन घरी लागे कळ नाही जात तो शीतळ तुका म्हणे पोरवडे मज येतील रोकडे 3572 तुझ्या भेटीसाठी शोक करण्यामुळे माझ्या शरीराची आबाळ झाली सारखे ओरडून बोलण्याने दात निर्जीव झाली मी अशा कारणाने विनाकारण मरून जाईन नाही मेलो तर असाच बडबडत बसेल लोक मला वेडा म्हणतील पाठीशी लागतील अशा वागण्याने हैराण झालेले श्री पुत्रादिकी माझ्याशी भांडण करतील घरातील सुख समाधान नाहीसे होईल तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाट्याला फक्त पोरकेपणा येईल काही लाभ होणार नाही 3573 आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद मनसे कोणे तरी काळे आहे तशी माझी बाळे दुरी दुरांतर तरी गेसी समाचार नेसी कधी तरी तुका म्हणे लाजे हरी 3573 आता माझा तुला आशीर्वाद आहे तू सुखाने नांद माझी लेकरे बाळे सुखात आहे का अशी विचारणा देवा तू कधी करशील आम्ही दूर असलो तरी तेव्हा तू आमचे कुशल व्रत विचारशील तुकाराम महाराज म्हणतात हे हरी लोक लाजोस्तव तू केव्हा तरी मला आपल्या माहेरी पंढरीस घेऊन जाशील अशी मला आशा आहे 3574 आता हे शेवटी माझी ऐकावी गोष्टी आता द्यावा वचनाचा जाब कळे तैसा याचा आता कर पुढे न करी उत्तर तुका म्हणे ठसा तुझा आहे राखे तैसा 3574 देवा आता माझे शेवटचेच वचन ऐक
तुला माझे म्हणणे जसे कळेल तसे उत्तर द्यावे. आता मी तुला त्रास होईल असे काही बोलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पतित पावन दीनानाथ भक्त वैत्सल वगैरे बिरुदे आहेत ती सर्व सार्थ करून दाखव. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.